नमस्कार मंडळी, राम राम. गेल्या एपिसोडमध्ये आपण अंगावरून माप घेण्याची पद्धत बघितलेली कटोरी ब्लाउज साठी. आता ह्या वेळेस आपण बघूया ब्लाउज वरून माप घेण्याची पद्धत. ब्लाउज वरून स्टेप बाय स्टेप कसे माप घ्यायचे याची पद्धत बघूया. आपली स्टेप आहे उंची, मागचा गळा, समोरचा गळा, गळा, नंतर येते कंबर, छाती, शोल्डर, बगल, बाही लांबी आणि बाही रुंदी. या स्टेपने आपल्याला माप घ्यायचे. तर आता माप कशा पद्धतीने घ्यायचे ते बघूया. हे आहे कस्टमरचं ब्लाऊज आहे आपल्याकडे, त्यानुसार आपण ब्लाऊजचे माप घेऊया. ब्लाऊजच्या मागच्या भागावरून उंचीचं माप घ्यायचंय. ब्लाऊजचा मागचा भाग आपण हे केलेला आहे सरळ बाजू, आणि तिथून शोल्डरची जी शिलाई आहे तिथून ते कमरेपर्यंत माप घ्यायचंय. स्ट्रेच करून घ्यायचंय थोडं, कारण हे वापरलेलं ब्लाऊज रिंकल्स होऊन वर जाते. तर हे आलंय 13.5 उंची आहे, तर आपण उंची लिहूया 13.5. नंतर मागचा गळा, ही 13.5 उंची आपण मागच्या गळ्याच्या कमरेवर ठेवूया. ही 13.5 उंची आपण मागच्या गळ्याच्या कमरेवर ठेवली आहे. तर मागचा गळा आलेला आहे आपला 10.5. सरळ ठेवा, ब्लाऊज 10.5 आलेला आहे, तर 10.5 मागचा गळा लिहा. समोरच्या गळ्यासाठी काय करायचं की फ्रंट साइड आपल्याकडे घ्यायची आहे. परत शोल्डरच्या शिलाई पासून ते आयपट्टीच्या जॉईंट जिथे आहे आयपट्टी आपण जोडतो तिथपर्यंत तिरपं माप घ्यायचंय. ही आपली शोल्डर पट्टी आहे, इथून ते इथपर्यंत माप 6.25 पर्यंत आहे. 6.25 किंवा 7 गळा घ्या, 7 घेऊया आपण गळा. नंतर येते कमरेचं. कंबरला काय करतोय की आयपट्टी सोडून हुकपट्टी सकट सरळ बाजूवरूनच सगळे माप घेते आपण. आयपट्टी सोडून दिलेली आहे, आयपट्टीपासून हुकपट्टी पर्यंत माप घेत आहे. माप आलेलं आहे 30.5. तुम्हाला मागच्या वेळेस मी मागच्या एपिसोड मध्ये कॅटलॉग दाखवलेला की कॅटलॉग कसा वाचायचा कमरेच्या मापावरून. तर कमरेच्या मापावरून आपण कॅटलॉग वाचूया. हे पहा, तिसाच्या पुढे माप गेलेलं आहे, त्यामुळे तिसाच्या पुढे माप गेलेलं आहे. तर आपण घ्यायचंय, हे बघा 32च्या नुसार माप घेणार आहे. छातीचं माप आलंय 10.5, शोल्डरचं माप आलंय 5.25, बगलचं माप आलंय 30 आहे. 30 आलेलं आहे. तर आपल्याला मी तुम्हाला मागच्या एपिसोड मध्ये सांगितलेलं आहे 30 आणि 32च्या मधला नंबर येतो 31. 31च्या अगोदरचं म्हणजे अलीकडचं माप आलं असेल तर 30 वर जा तुम्ही, आणि 31च्या पुढे गेलं माप तर 32 वर जा. 31.5 वगैरे 31, 31.5 आलं तर 32 वर जा. आपली आली आहे कंबर 30 आलेली आहे. एकदा पुन्हा आपण चेक करून बघूया 30 आहे की 30.5 आहे की 31 आहे. कारण 31 झाली असेल तर 32च्या मापावर जायला लागेल आपल्याला. कंबर आहे 31 इंच आहे, म्हणजे आपल्याला 32च्या मापावर जायला लागेल. आणि 32च्या मापावरून छाती येते 10.5, शोल्डर येते 5.25 आणि बगल येते 6.25. तर हे माप आपण इथे लिहूया. छाती 10.5, शोल्डर 5.25, बगल 6.25. नंतर बाही लांबी आणि बाही रुंदी. बाही लांबी आपण याच्यावरून मोजून घेऊया. हा कॅटलॉग खूप महत्वाचा आहे. हा कॅटलॉग तुम्ही तुमच्या मोबाईलवर सेव्ह करून ठेवा किंवा वहीमध्ये एकदाच उतरवून घ्या. आणि बरं, हा कॅटलॉग कसा तयार केला हा मागच्या एपिसोड मध्ये मी शिकवलेलंच आहे तुम्हाला फॉर्म्युला. तुम्ही जर जो एपिसोड बघितला नसेल तर बघाल म्हणून. तर आता आपण बघूया बाही लांबी आणि बाही रुंदी. बाही लांबीचं माप आहे शोल्डर जॉईनिंग पासून ते जिथे शोल्डर जोडलेलं आहे, शोल्डरला बाही जोडलेली असते तिथून ते बाही लांबी घ्यायची आपली 9.5, आणि बाही रुंदी आहे 5 इंच, 5.25 इंच. 9.5 आणि 5.25. 9.5 बाही लांबी, 5.25 बाही रुंदी.
ह्या ब्लाऊजच्या मापावरून बाही लांबी आहे 9.5, पण मला आत्ताच कळलं की गिरायकाची चॉईस आहे ह्या बाही लांबीपेक्षा बाही लांबी कमी घ्या म्हणून. तर ह्यांची बाही लांबी घ्यायची आहे 7 इंच आणि बाही रुंदी आहे गोलाईमध्ये घेतलेलं आहे मी 12.5. तर 12.5चा हाफ किती येईल? 6 ला 12.5 आलंय, तर 5.5 5.6 पर्यंत 5.5 किंवा त्याच्यापेक्षा एक लाईन पुढे. तर ही आली आपली बाही रुंदी. बाही लांबी आहे 7, बाही रुंदी आहे 12.5. बघूया आपण नंतर करूया. आणि अजून एक करेक्शन आपल्याला दिलंय की समोरचा गळा 7.25 पर्यंत घ्या म्हणून. ओके, हे आपल्याला गिरायकाने ह्या ब्लाऊज पेक्षा एक्स्ट्रा आपल्याला वेगळं सूचना देऊन दिलेल्या आहेत. तर आपण आता त्या प्रकारे ब्लाऊज कापूया ह्या मापाप्रमाणे. तर ब्लाऊजच्या मापासाठी तुम्ही मागचा भाग डायरेक्ट कट करू शकता, पेपर पॅटर्न करू शकता. आपण आज डायरेक्ट कटिंग करूया. मागच्या एपिसोडमध्ये तुम्हाला मी पेपर पॅटर्न करून ते ठेवलेलं होतं. मागच्या भागाला तुम्ही डायरेक्ट कटिंग करू शकता. तर आता ही घडी उघडूया आणि ह्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे सेट स्क्वेअर टेप. आता आपली उंची आहे 13.5 इंच. 13.5 उंची, तर मागचा येणार आहे शिलाई सकट अर्धा इंच शिलाई ठेवायची आहे आणि शिलाई सकट येणार आहे 14, अर्धा इंच शिलाई म्हणजे 14 येईल. आपली बगल आहे 6.25, लगेच 6.25 मार्क करून घ्या. शोल्डर आहे 5.25. हे बघा, ह्या पद्धतीने हे सेट स्क्वेअर यूज करायचे, वापरायचे आपण. सव्वा पाच आणि छाती आहे 10.5. सरळ रेष खाली ओढायची आहे. इथे पण सरळ रेष घ्यायची आहे. 1.5 इंच बगल घेणार आहे. नंतर शोल्डर पट्टी आपल्याला घ्यायची आहे. तर शोल्डर जेवढं घेतलेलं आहे त्याच्या हाफ प्लस थोडीशी जास्त शोल्डर पट्टी ठेवा तुम्ही. आता 5.25चा हाफ जवळजवळ आपला येतो 2.5 आणि 1 लाईन. तर त्यापेक्षा जास्त शोल्डर पट्टी म्हणजे 2.25ची पट्टी ठेवूया, बाकीचा गळा ठेवूया आपण. 2.25ची पट्टी घेतली, गळा थोडा कमी. नंतर मागचा गळा आहे 9.5, नाही 10.5 आहे मागचा गळा. चौकोन आखून घ्यायचा आहे. त्या चौकोनामध्ये आपल्याला गळा आखायचा आहे. जर गळा पसरट पाहिजे असेल तर त्या चौकोनाच्या बाहेर जा तुम्ही आणि मग तो गळा आखून घ्या. हा बघा, हा गळा दिलेला आहे. अशा प्रकारे आपला मागचा भाग तयार झालाय. आपण कापून घेऊया. मागचा भाग कट करत आहे. गळा कट करायचा नाही पहिल्यांदा, डायरेक्ट बाहेरून मी कट करून घेते लाईनच्या बरोबर. जेव्हा तुम्ही डायरेक्ट आखता कपड्यावर तेव्हा बरोबर लाईनच्या मधून कापत जा. आणि जेव्हा पेपर पॅटर्न वापरता, पेपर पॅटर्न करून जेव्हा कपड्यावर ठेवता तेव्हा लाईनच्या आतून कापत जा. आता आपण समोरच्या भागासाठी पेपर एकदा बाही काढून घेऊया डायरेक्ट, किंवा पेपर पॅटर्न बनवूया. आता पेपर पॅटर्न बनवून घेऊया आपण. आता आपला मागचा भाग रेडी आहे, फ्रंटचा भाग करायचा आहे. म्हणून काय करायचं की खालून 1 इंच जास्त ठेवायचं आहे. हा 1 इंच ठेवलेला आहे आणि वर मार्क केलेला आहे. परत शोल्डर जसं होतं त्याप्रमाणे आखणार आहे, बगल त्याप्रमाणे आखणार आहे. हे शोल्डर आखते मी. परत 5.25 शोल्डर, बगल 6.25, छाती 10.5, सरळ लाईन खाली कमरेपर्यंत सरळ लाईन. ह्याच्यामध्ये शिलाई सगळी इन्क्लुडेड आहे म्हणून शिलाई वेगळी ठेवण्याची गरज नाही आहे. 1.5 इंचापर्यंत तुमची साईड शिलाई राहते म्हणून वेगळी शिलाई ठेवू नका. फ्रंटला द्यायचा आहे 1 इंच
आणि कटोरीसाठी त्याच 1 इंचापासून आतमध्ये 2.5 इंच घ्यायचं आहे. पहिल्यांदा बगलचा शेप देऊन घ्या. नंतर मागची शोल्डर पट्टी आपण 3.25 ठेवलेली आहे, त्याप्रमाणे ही 3.25 ठेवा. समोरचा गळा आपल्याला 7.5 द्यायचा आहे, त्यानुसार आपण गळ्याचा आकार देतोय. नंतर तुम्हाला आता योगपट्टी सिलेक्ट करायची आहे. तर योगपट्टी किती ठेवायची, तर योगपट्टीचं काम फक्त फिटिंग देण्याचं आहे. त्यामुळे आपण स्वतः ठरवायचं आहे की ती योगपट्टी किती असायला पाहिजे ब्लाऊजची. जर छाती हेवी असेल कस्टमरची तर योगपट्टी कमी ठेवा, आणि छाती जर ठीक आहे नॉर्मल असेल तर योगपट्टी मोठी ठेवा, किंवा कमी असेल छाती तर त्यापेक्षा मोठी, म्हणजे कटोरी छोटी येईल. जेव्हा हेवी छाती असेल तेव्हा पट्टी कमी ठेवा योगपट्टी, म्हणजे कटोरी मोठी येईल. आणि जेव्हा छाती कमी आहे तेव्हा योगपट्टी मोठी ठेवा, म्हणजे कटोरी छोटी होईल. तर आपण ह्याला करूया 2.25, आणि त्यापेक्षा इथे 1.5 इंच जास्त घ्यायचंय. तिथे 2.25 आहे तर 1.5 इंच जास्त, म्हणजे येईल 3 इंच. 80% सरळ रेष ओढायची आपण. ही सरळ रेष ओढली आणि नंतर त्याला राऊंड करत आहे. आता आपला गळा आहे 7.5 इंच, तर ही जी लाईन आहे आपली गळ्याची, इथून वर 1.5 इंच जात आहे. जेव्हा गळा मोठा ठीक आहे 1.25 इंचापर्यंत जाते. जितका गळा मोठा तेवढी ही ह्यापासून लाईन जास्त वाढ जाणार. गळा जर तुमचा 5.5 इंचापर्यंत असेल तेव्हा हेच डिस्टन्स तुम्ही 0.5 इंच ठेवाल. गळा 5.5 इंचापर्यंत, गळा 6.5 इंचापर्यंत असेल तर 1.5 इंच ठेवा हे डिस्टन्स. 6.5च्या पुढे गळा चालला तर हे डिस्टन्स वाढवा, म्हणजेच कटोरीला आकार देता येईल इथपर्यंत आपल्याला आखता आला पाहिजे. आणि आता घ्यायचंय कटोरीचं, इथे कटोरी आकार द्यायचा आहे तर ते किती घ्यायचंय, तर छाती जेवढी असेल त्याचा हाफ प्लस 0.5 इंच. आता छाती आहे 10.5, 10.5चा हाफ येतो 5.25, 5.25 अधिक 0.5 इंच म्हणजे 5.6. छातीचा हाफ प्लस हाफ इंच हे घेतलंय. आणि मग आता हे बरोबर त्याच्यावर आकार द्या. झाली आपली ही छोटी कटोरी आहे. साइड पीस योक हे आपलं तयार झालेलं आहे. आता हे पेपर पॅटर्न आपण कापून घेऊया. आता ह्याच्यात सेपरेट करून घ्यायचं. पहिलं बाहेरून कापून घ्याल. ह्याच्यामध्ये फ्रंट गळा कापला तर कापू शकता तुम्ही, कापायलाच लागतो ना. हे बघा, हे आपला साइड पीस छोटी कटोरी आणि हा योक पीस तयार झालेला आहे. आता आपण कटोरी ही वाढवायची आहे. ही छोटी कटोरी आहे, कटोरी आपण सेपरेट वाढवणार आहोत. इथे आता कटोरी ठेवते. कटोरी क्रॉस मध्ये ठेवायची आहे तुम्ही. कटोरी अशी क्रॉस मध्ये ठेवाल. कटोरीची बाउंड्री आखून घ्या. जसा आकार आहे कटोरीचा तसाच्या तसा आखून घ्या. कटोरी तिरप्यामध्येच ठेवा. तुम्ही जशी सवय लावा. हा पेपर आहे म्हणून तुम्ही विचार कराल की आपण सरळ ठेवलं तर काय हरकत आहे, हा कपडा थोडीच आहे. पण जशी तुम्ही कापण्यासाठी सवय लावाल तशी तुम्हाला सवय पडेल. तुम्ही कटोरी इथे पण पेपरवर पण क्रॉस मध्ये लावाल तर तुम्हाला कपड्यावर पण क्रॉस मध्ये ठेवण्याची सवय लागेल. आता हे आखून घेतले बाउंड्री. आता इथे आपण वाढूया 1.25 इंच. नॉर्मल छाती आहे, जास्ती नाही आहे हेवी. 1.25 इंच इकडून घेत आहे, 1.25 इंच इकडून. आता बघा छाती कमी असेल, एकदमच कमी असेल तर तुम्ही इथे अर्धा इंचापासून सुरुवात. इथे अर्धा, इथे अर्धा, त्याच्यानंतर 1-1, 2, 1.5-1.5, 2-2. जसजशी छाती हेवी होत जाते, बस्ट हेवी होत जाते, तसं हे पोर्शन वाढू. जास्तीत जास्त 2.5 इंचापर्यंत वाढवू शकतात. नंतर याचा सेंटर घेते. ही जी लाईन आहे आपली कटोरीची त्याचा सेंटर मार्क करते आणि तिथून खाली 1.25 इंच, म्हणजे जे तुम्ही इथे वाढवताय ते इथे पण वाढवा. 1.25 इंच खाली घेतलंय. आता बघा
इथे गळ्याच्या इथे काय करायचंय की 1.5 इंच तुम्हाला पुढे जायचंय. जास्त घेऊ नका, नाही तर शोल्डर घसरते खाली, शोल्डर पट्टी खाली घसर. हे इथून आपल्या जी छोटी कटोरी आहे त्याच्यापासून आपण दूर चाललोय, आपण ही वाढीव कटोरी करत आहे. तर आता मी इथे मार्क करून ठेवलेलं आहे. जर तुम्हाला समजत नसेल तर दुसऱ्या ह्याच्या ग्रीन पेन न करतो मी इथे. आता ह्याला आपण साइड पीस लावूया. हे बघा, हा पॉइंट आणि इथे आपण जो वाढवलेला आहे ही मोठी रेषा आखून घेऊया आपण. हे बघा, आणि हा कुठे ना कुठे टच झाला पाहिजे. हे पहा, आणि हा जो साइड पीस आहे त्याच्या खाली 1/2 इंच जास्त घ्यायचा आहे. जास्त एकदमही जास्त घेऊ नका, 1/2 इंच ठीक आहे. हा काय साइड पीस आहे. ह्या आकार दिला मी साइड पीसच्या ह्याने. हा आपला गळ्याचा पॉइंट कमी घेतलेला आहे आणि हा आपण जितकी हेवी बस तेवढं जास्त वाढवत आहे. तर इथून ह्याच्यापासून आपण 1/2 इंच जास्त घेतलेलं आहे. आता हे बाजूला करा आणि इथे काय करणार आहे की ही जी छोट्या कटोरीची बटनपट्टीची जी लाईन आहे सेंटर फ्रंटची ती मोजायची. ही आहे आपल्या इथे 5.25 आहे, तर त्यापेक्षा 1/2 इंच कमी घ्यायची. इथे वाढवतोय, इथे कमी करत आहे. 5.25 पेक्षा 1/2 इंच कमी म्हणजे 4.25 इंच येईल. इथे नवीन लाईन आपली येणार आहे 4.25 इंचापर्यंत. हे बघा, 4.25 इंच म्हणजे इथून 1.25 इंच आणि इथून 4.25 इंच घेतलेली आहे. आता हे लाईन आपण अँगलने जोडून घेऊया. हे बघा, जी ग्रीन लाईनने आखलेली आहे ती म्हणजे आपली मोठी कटोरी. आता आपण ती कापून घेऊया. बरोबर ग्रीन लाईन वर आपल्याला कापायचंय, ब्लू लाईन वर नाही. पुढच्या एपिसोड मध्ये तुम्हाला डायरेक्ट कटिंग कपड्यावर पण शिकवेन मी. जेव्हा एखाद्याचं माप कमी असेल आणि कपडा जास्त असेल तर तुम्ही डायरेक्ट कटिंग करू शकता. चला आता आपण बाही आखायला घेऊया. बाहीसाठी पेपरची घडी घ्यायची आहे. छाती -1 इंच. छाती आपली 10.5 आहे, तर आता इथे आपण 9.5 ची घडी घेऊया. ही झाली बाहीची घडी. इथून घेणार आहे बाही लांबी प्लस 1/2 इंच. बाही लांबी आपली 7 आहे, 7 प्लस 1/2 इंच 7.5 घेणार आहे. आणि मग इथे बॉक्स आखून घेणार आहे आपण. सरळ लाईन आखून घ्या. बॉक्स आखल्यावर इथून ओपन जी साइड आहे, उघडी जी साइड आहे त्या साइडने आपण हे पहिलं 7.5 वर मार्क करायचे आणि उघड्या साइडने घ्यायचे आपण छातीचा तिसरा भाग. 10.5 ची छाती आहे, त्याचा तिसरा भाग 3.5 आहे. आता हा आपण बाही लांबी जास्त आहे म्हणून आपण 3.5 इंच घेतला, पण एखाद्या वेळेस बाही लांबीच कमी राहते तर हा भाग कमी उतरवा. पण जेव्हा हा भाग तुम्ही कमी उतरवाल तर ही घडी जास्त वाढवा. म्हणजे छाती -1 न करता जितकी छाती आहे तेवढी किंवा छाती +1 करा. काय म्हटलं की ऍक्च्युअल इथे उतरवायचा असतो छातीचा तिसरा भाग, पण बाही लांबीच कमी असेल तर हा पार्ट आपल्याला कमी उतरवायला लागेल. मग हा पार्ट आपल्याला कमी उतरवायला लागतोय तर ही घडी आपण जास्त वाढवणार तरच ती बाही बगलला पुरते, नाहीतर ती कमी पडते. म्हणून फॉर्म्युलानुसार हे बरोबर आहे. आता काय करते की वरची जी लाईन आहे त्याचा मध्य घेऊया. 9.5चा मध्य 5.25. तिथून आता हे जसं तिसरा पार्ट आहे छातीचा तिसरा पार्ट, तर ह्याचा तिसरा पार्ट इथे 3 पार्ट ह्याचे करायचे. 1 इंच 1 लाईन, 2 इंच 2 लाईन, 3 इंच 3 लाईन, म्हणजे जवळपास 3.5 इंच आलेला आहे. आणि इथे वर क्राऊन वर घ्यायचा 1 इंच. हा क्राऊन घेतला. खाली बाही रुंदी +1.5 इंच. बाही रुंदी आहे 11.25 आहे,
म्हणजे 12 आहे. 12 प्लस 12चा हाफ येतो 6, 6 प्लस 1.5 इंच 7.5 इंच घेते आपण बाहीरुंदी. ही लाईन आपण तिरपी आखून घेऊया बाहीरुंदीची. ही लाईन इथे तिरपी आखायची आहे. आणि आता द्यायचा आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे. पहिल्यांदा बघा इथून हा पहिला लाईन आहे ती पहिली क्राऊनला जोडायची आहे आणि तसाच हा शेप खाली आणायचा आहे. ही 1.5 इंच आडवी घेतलेली आपण इथून इथे 1.5 इंच आतमध्ये घेतलेला आहे. हा कंटिन्यू तसा शेप. आता दुसरा शेप आपला ह्या पॉइंट वरून सेकंड शेपला येणार आहे. बिलकुल इथे टच नाही झाला पाहिजे. सेकंड शेप हा आणि एकच शेप फक्त उलटा धरणार आहे. हा आतापर्यंत आपण हा यूज केला, आता हा असा वापरणार आहे आपण. आता हा जो शेप असतो तो ह्या लाईनच्या खाली आला नाही पाहिजे, म्हणजे असा नाही आला पाहिजे. ह्या लाईनच्या पॅरलल समांतरपणे वर गेला पाहिजे. ही जी लाईन आहे त्याच्या खालून असा नाही आला पाहिजे, हा वरच्या वर आला पाहिजे. आता ही बाही आखून झालेली आहे. आपण याला कट करू. कट करणार आहे आपण इथून इथे, नंतर हे, आणि पहिला जो आकार आखला तो पहिला आकार कट करणार आहे. बघा पहिला जो आकार दिलाय तो पहिला मी कट करत आहे. नंतर बाही उघडायची आहे. हे बघा हा आकार झालेला आहे. आता बाही उघडते मी. उघडून मग सेकंड आकार कापायचा आहे आपल्याला, दुसरा वाला आकार कापायचा आहे. बाही झालेली आहे. मागचा भाग आपण ऑलरेडी कट केलेला आहे कपड्यावर. हे आपला साइड पीस आणि हा योक. आता आपण हे कपड्यावर, अस्तरच्या कपड्यावर अरेंज करूया. या प्रकारे आपल्याला हे पेपर पॅटर्न अस्तरच्या कपड्यावर अरेंज करायचं आहे. इथे योक आहे, इथे बाही आहे, इथे साइड पीस, इथे कटोरी. हे असं इथे आपण मागचा भाग कट केला होता, ह्या साईडला आपण मागचा भाग कट केला होता. हे कपड्यावर असं रचणं ह्याला म्हणतात पॅटर्न लेआउट. तर हे आपण आता आखून घेऊ आणि मग कट करू. हे पहा ह्या प्रकारे मी आता आखून घेतलेलं हे ठेवून आता हे पेपर पॅटर्न काढते आणि कपडा कट करून घेते. हे बघा हे आखलेलं आहे. आता ह्या लाईनच्या आतल्या बाजूने आपल्याला कट करत यायचंय. लाईनच्या बाहेरून नका कट करू, कारण अगोदरच आपण पेपर पॅटर्न ठेवलेलं असतं, त्याच्या पुढे आपण लाईन आखतो आणि त्याच्याही पुढे कापायला घेतलं की मग माप थोडं 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 करत वाढत जाते. तर आता आपण हे लाईनच्या आतल्या बाजूने कट करत येऊया. हे बघा हे लाईन व्यवस्थित करून घ्या. इथे लाईन व्यवस्थित करून घ्या आणि आता ह्या लाईनच्या आतमध्ये आपल्याला कट करायचं आहे. हे बघा बिलकुल लाईनच्या बाहेरून जाऊ नका. हे पद्धतीने आपण कट करत यायचंय. एक्स्ट्रा काहीही ठेवायचं नाहीये. ब्लाऊज असंच वाढत 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 मग ते फिटिंग बरोबर येत नाही. त्यामुळे आपण पेपर पॅटर्न केलेलं आहे त्या पद्धतीने आपण कट करत यायचंय. हे पहा इथे कटोरी कापण्यात आलेली आहे. साइड पीस, बाही, योक आणि हा आपला पहिल्यांदा डायरेक्ट कटिंग केलेला मागचा भाग. आता आपल्याला हे करायचंय ब्लाऊज पीसवर ठेवायचंय कपडा. अस्तरचा कपडा आपल्याला याच्यावर ठेवायचं आहे. तर आता काय करणार आहे की पहिल्यांदा ही ब्लाऊजची अशी घडी करून घेणार आहे आणि काठ एका साईडला आहे तर तो आपण बाहीवर द्यायचा. काठ एका बाजूला दिल्यामुळे आपल्याला पहिली बाही अरेंज करायला लागेल. तर बाही आपण डायरेक्ट असं ठेवायचं, पसरवून ठेवा आणि सरळ कट करून घ्या. ह्याला जॉईंट लावायचं, आपण नंतर बघू कसे लावायचे ते. हे बघा सरळ कट करत आहे. एक्स्ट्रा थोडंसं 1/2 इंच जास्त ठेवायचं, धागे निघण्याची शक्यता असते. आता आपण बॅक साइड काढूया, मागची बाजू. हा मागचा भाग. मगाशी आपण जसं पेपर पॅटर्न अस्तरवर ठेवलं होतं तसं आता
अस्तर आपण ओरिजिनल कपड्यावर ठेवत आहे. हे पहा, हे इथे योक पीस इकडे आणि कटोरी इथे. आता ह्याला आपल्याला पायपिंगला वगैरे कपडा लागणार आहे, त्यामुळे सगळा विचार करून आपण तशा पद्धतीने कपडा ठेवायचा. आणि कटोरी क्रॉस मध्ये आली पाहिजे, ही लाईन बघायची. ही जी बटनपट्टीची लाईन, ही जी हुकपट्टी बटनपट्टीची लाईन जी आहे सेंटर फ्रंटची, ती तिरप्यामध्ये आली पाहिजे, तर कटोरी व्यवस्थित अंगावर बसते. परत एकदा नीट बघायचंय आणि मग थोडं 1.5 इंच आपल्याला जास्तीचं कापायचंय. 1.5 इंच म्हणजे इथून असं जास्त कापणार आहोत, कारण आपण शिवेपर्यंत त्याचे धागे निघत राहतात, त्यामुळे थोडं जास्त कट करा. मग एकदा अस्तर जॉईन केलं की मग आपल्याला ते कापता येईल. हे बघा, थोडं थोडं जास्त ठेवून कट करत आहे मी. आता कटोरी अरेंज करत आहे मी. हे पहा, हे तिरप्यामध्ये मी ठेवलेली आहे. आपण जास्तीचा कपडा कापतो, पण तो पण अस्तरच्या आकारातच कट करा, नाही तर कुठला आकार कुठे आहे ते समजणार नाही. जसं अस्तरला आकार आहे, गळ्याचा कुठे आहे, खाली आपण एक्स्ट्रा वाढवल्याचा कुठे आहे, तर तशा पद्धतीने कापायचा. चौकोन कापून ठेवला तर कुठून काय क्रॉस आहे ते समजणार नाही. हे बघा, जसा कटोरीचा आकार आहे तसा आकार आखलेला आहे. तर ह्या पद्धतीने आपण ब्लाऊजची कटिंग झालेली आहे. आता आपण त्याची स्टिचिंग बघूया.